नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज 6 मार्च 2026. आज आपली तळेगाव टाइम्स न्यूज मार्फत महिला दिन स्पेशल म्हणून एक 8वी ते 9वी मुलाखत जस्ट झालेली आहे. आता 9वी मुलाखत आता आपली चालू आहे. आपल्यासोबत एक वेगळा संघर्ष करणारे मॅडम आहेत. आपण त्यांच्याकडनं त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी केलेला संघर्ष, सध्या त्या नक्की काय करतात आणि वेगळं त्यांचं एक काय नक्की नाव होत आहे हे आपण त्याच्याकडे थोडक्यात जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी सुप्रिया महेंद्र जगदाळे. मी तळगाव मध्येच राहिला आहे. प्रॉपर मी तळगाव मधलीच आहे. जिजामाता चौकात मी राहते. बरं. साधारण आपलं शिक्षण कुठे झालंय, कोणत्या शाळेत झालंय? शिक्षण समर्थ महाविद्यालय. आता ते 12वी पर्यंत ती शाळा झाली आहे आणि त्याच्यानंतर पुढचं शिक्षण माझं रामकृष्ण मोरेला झालंय M.Com पर्यंतचं. बरं. आता सध्या आपण काय करताय? आता सध्या मी इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून काम करते तळेगावमध्ये. बरं. आता शालेय जीवनातील काय आठवणी आपण सांगू शकता का? समर्थ शाळा तुम्ही म्हटले, त्यावेळेस शिक्षक कोण होते, मुख्याध्यापक कोण होते, काय सांगू शकता? शिक्षक एक गावडे सर म्हणून एक होते आणि एक नारखडे सर होते त्या आमच्या टायमाला 2007-08 मध्ये. बरं. हे झालं शालेय जीवनात. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजला गेला. कॉलेज कुठे केलं म्हटलं तुम्ही? कॉलेज रामकृष्ण मोरे. आता त्याचं नाव महासकांती, म्हणजे आकुर्डीला. बरं. काय सांगाल, कॉलेज म्हणजे शालेय जीवन सोडून आपण कॉलेज जीवनात ज्यावेळेस प्रवेश करतो, एक वेगळं आकर्षण असतं, कॉलेज जीवनात आपलं. जसं आपण कॉलेजमध्ये प्रवेश करतो ना, की कॉलेज जीवनामध्ये आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडते. घर आणि शाळा ह्याच्या पलीकडे पण एक जग आहे जे घरच्यांनी कधी आपल्याला दाखवलेलंच नसतं, ते कॉलेज दाखवतं. बरं. आणि जी ऍक्टिव्हिटी आतापर्यंत आपण कधीच केलेल्या नाही त्या ऍक्टिव्हिटी कॉलेजमध्ये करायला मिळतात. बरं. काय एखादी आठवण सांगू शकाल आपण? एखादा म्हणजे स्पर्धा होती किंवा एखादं काही व्याख्यान होतं, एखादी काही? कॉलेजमध्ये अशा भरपूर आठवणी आहेत ज्या खूप सांगण्यासारख्या आहेत. त्याच्यामधली एक सांगते. मी M.Com ला पूर्ण कॉलेजमधून पहिली आलेली विद्यार्थी आहे तळेगावमध्ये. आणि मला तळेगाववाल्यांनी जे कन्स्ट्रक्शन लाईन आहे त्याच्यामध्ये जॉब, त्या स्कॉलरशिप मला मिळाली होती आणि तिथं मला जॉब पण मिळाला होता. बरं. तर पूर्ण तळेगावमध्ये M.Com मध्ये पहिली आलेली त्या टायमाला मी मुलगी होते. बरं. आपण सध्या आता काय करतात? सध्या आता मी इन्शुरन्स ॲडवायझर आहे तळेगावमध्ये. मी इन्शुरन्समधून गेले 7-8 वर्ष काम करत आहे. बरं. नागरिकांनी इन्शुरन्स का घ्यावा? अनेक नागरिकांचा हा प्रश्न असतो, इन्शुरन्स का घ्यायचा आपण? काय सांगाल आपल्या भाषेत? जागतिक महिला दिन आता नुकताच 8 तारखेला आलेला आहे. तर त्या उद्देशाने मी सर्व महिलांना आवर्जून सांगू शकते की खरंच तुम्ही इन्शुरन्स हा काढलाच पाहिजे. ती सध्या काढायची गरज आहे. आणि उद्या काय सांगता येईल ह्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. आणि एखाद्याचा प्रश्न असेल की मी गेल्यावरतीच माझ्या फॅमिलीला पैसे मिळतात, तर असं काही नाही आहे. आपण जिवंत असलो तरी आपल्याला पैशाचा उपयोग. म्हणजे मी सुद्धा असं ऐकलेलं की इन्शुरन्स किंवा हे जर आपण LIC काढली तर ज्यावेळेस माणसाचं निधन होतं, अपघाती, ते पण नॅचरल कोणतं पण. बरं. आणि त्यावेळेस त्याला पैसे मिळतात. पण तसं काय आहे का? तसं काही नाहीये. आपण जिवंत असताना पण आपल्याला पैसे मिळतात. ते पेन्शन स्वरूपात पण घेऊ शकतो आपण. एक रकमी अमाऊंट पण घेऊ शकतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण, कॉलेज आणि किंवा त्यांचं लग्न पण करू शकतो, की तुम्हाला कुणापाशी हात पसरायची गरज भासली नाही. बरं. याच्यामध्ये काय ठराविक टप्पे आहे का? समजा आता लहान मुलं असेल त्यांच्यासाठी वेगळा इन्शुरन्स? लहान मुलांसाठी वेगळं आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, जे मिडल जे आहेत एज मधले त्यांच्यासाठी वेगळे आहे, स्टुडंटसाठी वेगळे पॉलिसी आहेत. मग त्याच्यात काय सांगू शकता का तुम्ही? लहान मुलांसाठी कोणते? समजा एक बाळ जन्मलंय, लहान मुलांसाठी चाइल्ड मनी बॅक आहे, की तो 1 वर्ष आता जन्माला नुकताच जन्मलाय, 0 वर्षाचा त्याचा आहे, अजून तर त्याला 1 वर्ष पूर्ण व्हायचे. 1 वर्षापर्यंत ते 25 वर्षापर्यंत त्याच्यासाठी आपण पॉलिसी काढू शकतो. आणि प्लस त्याच्यासाठी जर आई वडिलांना काही गुंतवणूक करायची असेल फिक्समध्ये, तर त्याच्या नावाने पण आपण फिक्समध्ये गुंतवणूक करू शकतो. साधारण किती रक्कम? असं काही नो लिमिट. तुम्ही 500 रुपयापासून ते तुम्हाला जेवढी लिमिट करता येईल तेवढी तुम्ही. आता हे झालं लहान बाळांसाठी. समजा आता शाळकरी विद्यार्थी जस्ट 5वी 6वी 10वी पर्यंत, तर त्यांच्यासाठी कोणत्या स्कीम आहे? शाळकरी मुलं तर स्वतःहून सेव्हिंग करू शकत नाही, आई वडीलच सेव्हिंग करतात. मुलाच्या नाही की एक माझा मुलगा ठीक आहे मोठा झाला, देईन नाही तर नाही देईन, पण मला त्याच्यासाठी पॉलिसी काढायची. ते 1000 रुपये का होईना पण सेव्हिंग त्याच्या नावाने करू शकतात. पण मी फर्स्ट ऑफ ऑल असं सजेस्ट करेन की घरचा करता माणूस कोणी की वडील असतात, तर वडिलांना जास्त रिस्क असते, तर वडिलांच्या नावाने पॉलिसी घेतलेली कधीही बेटर राहते. आणि दुसऱ्या टायमाला आईच्या पॉलिसी. आता लहान मुलं लग्न झाल्याच्या नंतर मुलं जर लग्न झाली तर ते देईन का नाही देईन हेच आपण गॅरंटी देऊ शकत नाही. वडील किंवा आई जे कमवती व्यक्ती त्यांनी पॉलिसी काढणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांना शेजारचे बाजारचे पण बघू शकत नाही. एक LICचा असा आधार आहे की 1 रकमी अमाऊंट ते देऊ शकतो. बरं. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या स्कीम आहे? ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही फिक्समध्ये पैसे टाकून पेन्शन घेऊ शकता लाईफ टाईम, जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत. त्याची रक्कम मिनिमम 1 लाखापासून स्टार्टिंग आहे. बरं. आता हे झालं आपल्या तुमच्या कामाविषयी. आपण आणखी काय करताय?
आणखीन मी सोशल वर्कर पण आहे. बरं तळेगावमध्ये जे लोटरी क्लब आहे बरं त्याचे ते सामुदायिक सोहळ्याचं काम पण मी बघत असते. प्लस काही अनाथ आश्रम आहेत त्याचं पण सोशल वर्करचं काम पण मी करते. बरं सध्या आता तळेगाव दाभाडे नगर परिषद नगरसेवक नगराध्यक्ष आता विराजमान झालेले आहेत, तर आपल्याला तळेगावात एखादी समस्या जाणवते का जे त्यांच्याकडनं तुम्हाला सोडणं अपेक्षित आहे? आता मी रोज ऑफिसला जाते तर भटक्या कुत्र्यांची खूप समस्या आहे, मला ती जाणवली. बरं काय करायला हवं तुमच्या मते? आता नसबंदी सध्या करून त्यांना पुन्हा आहे त्या जागेवर सोडलं जाते, मग ही योग्य आहे का अयोग्य आहे? काहीतरी प्रॉपर नगरपालिकेने एकदाच पाऊल उचललं पाहिजे. दरवर्षी ते तेच करतात नसबंदी आणि परत मग आहे ते तसंच आहे. त्याच्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्याचं खरंच. आणखी काय समस्या जाणवते तुम्हाला? बाकीचं थोडीफार ट्रॅफिक आहे पण ती संध्याकाळच्या वेळ टायमाला कमी आहे. गाव भागामध्ये स्टेशन भागात आहे. बरं ठीक आहे. अनेक गृहिणींना असा प्रश्न पडतो की आपलं शिक्षण झालंय, आपल्याला कुठे बाहेर जॉब नाही, तर त्यांनी काय करावं, म्हणजे तुमच्या भाषेत काय सांगू शकाल? त्यांनी आता नुकतीच जागतिक महिला दिनानिमित्त नुकतंच पंतप्रधान मोदींनी जसं ते लाडकी बहीण योजनेत दर महिना 1500 रुपयाची काढली, तशीच एक LICनी पण काढली, बीमा सखी म्हणून काढली आहे. जर तुम्ही महिन्याला 2 पॉलिसी काढल्या तुम्हाला बीमा सखीच्या अंतर्गत दर महिन्याला त्या महिलेला घरी बसून 7000 रुपये चालू होतात. मग त्या अंतर्गत तुम्हाला काम करायलाही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही घर बसल्या तेही काम करू शकता. तुम्ही महिन्याला 2 पॉलिसी काढल्या तरी पण त्याचं जे काही एक ठरलेलं कमिशन प्लस तुम्हाला जसं 1500 रुपये लाडली बहिणीचे मिळतात तसंच एक पेन्शन स्वरूपात म्हणजे महिन्याला 7000 रुपये तुम्हाला. 2 लोक का दिल्यानंतर होणार का कंटिन्यू होणार? तुम्ही दर महिन्याला 2 करत जा, कंटिन्यू तुम्हाला ते मिळत जाईल. दर महिन्याला 2 इयरली 24 तरी केलं पाहिजे. बरं आणखी काय सांगाल? म्हणजे अनेकांना गृहिणींना हाताला काम मिळत नाही, त्यांच्याकडं शिक्षण आहे चांगलं, त्यांचं पैसा सुद्धा आहे, परंतु कुठेतरी गुंतवणूक करायची आणि आपल्याला यश मिळेल का नाही, त्या महिन्यासाठी काय सांगू शकाल आपण? LICचं पॉलिसीचं का कामानिमित्त? कामानिमित्त. काम दुसरं काय सांगू शकाल आपण? दुसरं काम तर त्या महिलांना जर समजा बाहेर सोडणार असेल तर त्यांनी जरूर काम करावं. आणि समजा घरात राहणार असेल ना पण त्यांचं मार्केटिंग फील्ड खूप चांगलं आहे, म्हणजे मार्केट लोकांचं उठणं बसणं बोलणं, त्यांच्या नातेवाईकांमध्ये बोलणं, कम्युनिकेशन स्किल चांगले, तर त्या महिलांनी ह्या क्षेत्रामध्ये जरूर यायला पाहिजे. ओके, खूप छान माहिती दिली आपण, धन्यवाद.